अरे आवाज कोणाचा? बरं आदेश भाऊजी, तुम्ही जेव्हा तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा तुम्ही ज्या विभागात गेलात त्या विभागात तुम्हाला कोणत्या प्रकारचा अनुभव आला? पहिलाच अनुभव असा आला की प्रश्नच कळत नाही. नाही, खूप वेगवेगळे चांगले अनुभव येत असतात. फक्त 30% आनंद आणि 70% दुःखच दिसलं आणि त्या दुःखामुळे कुठेतरी 100% आनंद कसा देता येईल यासाठी आदेशने विचार केला आणि त्याच दिवशी रात्री निर्णय झाला. दुसऱ्या दिवशी आदेश शिवसेनेत प्रवेश करून मार्गस्थ झाला. नेहमी मीच बोलतो, आज तुम्ही बोला. बरं, महागाई आहे का सध्या? तूर डाळचा काय भाव आहे? 110. अरे या सरकारमध्ये मिनिटाला वाढतो भाव. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जर आपण निवडून आला तर तुम्ही वचन असं म्हणजे काय करू शकाल? ते मी ह्याला वचन नाही म्हणत, कारण मला माहित नाही पुढे मागे काय होणार, पुढे काय घडणार आहे. पण कुठल्याही स्टेशनवरती तुम्ही उतरल्यानंतर कोणत्याही रिक्षावाल्याला किंवा टॅक्सीवाल्याला तुम्ही जे ठिकाण सांगाल ते ठिकाण सांगितल्यानंतर त्याने फक्त होय म्हणायला पाहिजे, नाही म्हटलंच नाही पाहिजे. एवढं तरी मी नक्की करणार आहे. कारण मला असं वाटतं की तो होय आयुष्यातला सकारात्मक मार्गावर नेणारा असेल आणि नकारात्मक दृष्टिकोन कुणीच ठेवायचा नाही. आम्ही जिथे जाऊ ती सेवा, ती सर्व्हिस आमच्यासाठी आहे. आम्ही रिक्षात बसणार, आम्हाला होयच म्हटलं पाहिजे, आम्हाला टॅक्सीने होयच म्हटलं पाहिजे. आमच्या वहिनींकडे कुणीही कानाडोळा करून बघता कामा नये. एवढी सुरक्षितता या महाराष्ट्रात यायला पाहिजे. आता सुरू झालेलं आहे आणि लवकरच कळेल काय काय घडणार आहे. पण त्यासाठी तुम्ही सुद्धा 13 तारखेला काय करायचं आहे हे ठरवलेलं पाहिजे. होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे वहिनी दार उघड असं म्हटलं आणि महाराष्ट्राच्या घराघरात प्रवेश सुरू झाला. आता मी तुमच्या समोर आहे. पूर्वी रोज वेगळ्या गावात असायचो, वेगळ्या घरात असायचो. खूप आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले, खूप भरभरून प्रेम मिळालं आणि अशा वेळेला तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे असं वाटायला लागलं आणि मग ठरवलं की नाही, आता आपल्याला रस्त्यावरती उतरायची वेळ आलेली आहे. मतांमध्ये फूट पाडणं फार सोपं असतं. मराठी माणसांमध्ये फूट पाडणंही सोपं असतं, पण कार्याध्यक्ष उद्धव साहेब हे नेहमी दोन मनं जोडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ज्याची गरज आहे आज महाराष्ट्राला गरज आहे अत्यंत प्रोग्रेसिव्ह अशा नेतृत्वाची. आणि म्हणून प्रत्येक क्षणागणिक धावतो आहे, सगळ्यांना भेटतो आहे, बोलतो आहे. 13 तारखेला स्वतः तर उतराच, पण स्वतः उतरत असताना माझी विनंती आहे, मजल्यावरच्या किमान 10 जणींना उतरायला सांगा. तरच हा बदल होईल, तरच शिवसेना भाजपा युतीचं सरकार येईल आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने तो आनंद आपल्याला अनुभवता येईल. 50 वर्षामध्ये तुम्ही जर बघाल तर काय केलं याचा फक्त एकदा असा छान तुम्ही घरात बसून पाटी पेन्सिल घ्या आणि लिहून काढा. लक्षात येईल की ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सुद्धा ब्रिटिशांच्या काळात केलेल्या आहेत. यांच्या काळात काहीच झालं नाही. 34 आणि 36 जे काही उड्डाणपूल झाले ते सुद्धा फक्त 5 वर्षातले शिवशाहीच्या काळात झालेले आहेत. काहीच केलेलं नाहीये. आता सीलिंग म्हणून दाखवत सगळे मिरवत आहेत, पण ते स्वप्न बघितलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी, त्यानेच तो नारळ फोडला. आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत प्रगतीपथावर नेणारी ही शिवसेना भाजपा युती आहे. कारण आदेश बांदेकर सुद्धा खूप छान हसत होता. होम मिनिस्टर या कार्यक्रमातून वेगवेगळी सुखदुःख अनुभवत होता. आता खूप छान दिवस आले होते हो, छान एन्जॉय करायचे दिवस आले होते. खरं तर मस्त आरामात सगळं करू शकत होतो, पण अशा टप्प्यावरती खरंच वाटलं की घराघरात छोटे छोटे प्रश्न आहेत. एकापेक्षा एका कार्यक्रम असो किंवा हप्ताबंद असो किंवा होम मिनिस्टर असो, प्रत्येक वयोगटातलं कुणी ना कुणी माझ्याशी बोलतं होऊ लागलं. आणि मग मला असं वाटायला लागलं
किती दिवस आदेश स्वतःसाठी जगायचं, आता थोडं दुसऱ्यांसाठी जगून बघ. कारण नेहमी आपण म्हणतो की चांगल्या माणसांनी राजकारणात यायला पाहिजे, म्हणतो ना, आणि आपण यायला पाहिजे असंही वाटतं, पण डेअरिंग होत नाही. पण त्या आपणची सुरुवात आता आदेशने केली. आणि मग ठरवलं आयुष्यभर जर चांगला माणूस म्हणून जगणं एवढंच माझं स्वप्न असेल तर आपण एका चांगल्या माणसाच्या बरोबर का नाही जगायचं, चांगल्या माणसाबरोबर का नाही जायचं. आणि मग मला या सगळ्या राजकारणाच्या या ह्याच्यामध्ये एक चांगला माणूस दिसला, एक चांगलं व्यक्तिमत्व दिसलं, ज्या व्यक्तीमध्ये माणूस पण टिकून आहे, ज्या माणसामध्ये दुसऱ्याकडे माणूस म्हणून बघून त्याला आदर देण्याची वृत्ती आहे, अत्यंत सन्मानाने सगळ्यांचा आदर करणारं असं ते व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कार्याध्यक्ष माननीय उद्धव साहेब ठाकरे. आणि मग जायचंच आहे तर चांगल्या माणसांच्या संगतीत जाऊया ना. आज आपण लहान मुलांना पण सांगतो ना, सांगतात ना की चांगल्यांच्या संगतीत राहा. आदेशचं जे भलं झालं, आदेशची जी प्रगती झाली ती या प्रवासामध्ये फक्त माझ्या अवतीभोवती चांगली माणसं होती आणि चांगल्या माणसांमध्ये राहायला लागलो, चांगल्या विचारांमध्ये मी राहायला लागलो. आणि मग गिरण गावातल्या तुमच्यासारख्याच 10 बाय 12च्या खोलीत राहणारा आदेश बांदेकर हिरानंदानीतल्या टॉवरमध्ये राहायला लागला. काय होतं माझ्याकडे, मी पण छोटासा होतो बाळांनो तुमच्यासारखाच, पायात स्लिपर होती माझ्याही, माझी बाटाची चप्पल एवढंच स्वप्न होतं, पण प्रामाणिकपणा होता, चांगल्या लोकांच्या विचारात मी राहत होतो. मी युवकांना सांगेन विशेष करून की चांगलं नेतृत्व कोणतं, फक्त मारामारी करा, हे तोडा ते फोडा, हे सांगणारं नेतृत्व म्हणजे चांगलं नेतृत्व नाही. तर चांगला विचार, चांगला आचार, शांत संयमी संस्कारी नेतृत्व, आक्रमक नेतृत्व म्हणजे नेतृत्व, असं मला माझ्या अभ्यासातून वाटायला लागलं. आणि म्हणून मग ठरवलं की मग बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला, इतके पर्याय उपलब्ध असताना भगवाच का. मी विचार केला, हा भगवाच का, तर खरं आहे भगवामध्ये आमचं अध्यात्म आहे, भगव्यामध्ये संस्कार आहेत आणि भगव्यामध्ये आमची संस्कृती आहे. तीनही गोष्टी मला तिकडे जाणवल्या आणि म्हणून नकळत लहानपणीच वयाच्या एवढ्या वयात असतानाच तो भगवा हातात मिळावा म्हणून मला वाटायचं, माझ्या सायकलला भगवा असावा असं वाटायचं, माझ्या खिडकीला मी भगवा बांधावा असं मला वाटायचं. पण तरी सुद्धा आदेशने जिद्द सोडली नाही, आदेशने निष्ठा सोडली नाही आणि आयुष्यभर आदेश प्रामाणिक राहिला तो त्या भगव्याशीच. आणि म्हणून आदेश आज तुमच्याकडे अत्यंत मानाने इकडे पहिल्या खुर्चीत येऊन बसलेला आहे. खूप अभ्यास करा, खूप वाचा. युवकांना तर प्रकर्षाने सांगेन मी की करायचं ठरवलं तर काय कठीण असतं, आयुष्यात जिंकायचं ठरवलं तर काय कठीण असतं. फक्त तुमच्याकडे निष्ठा हवी, तुमच्याकडे प्रामाणिकपणा हवा, तुमच्याकडे काहीतरी करण्याची वृत्ती असावी. आणि त्याचबरोबर आयुष्यात जो मी विचार केला तो थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करा, ते म्हणजे समोरच्या व्यक्तीशी, समोरच्या व्यक्तीचं आयुष्यात कसं चांगलं होईल एवढाच विचार करा. आदेशने फक्त तोच विचार केला. म्हणून त्या होम मिनिस्टर या कार्यक्रमामधून जर तुम्ही बघितलं तर रोज समोरच्यांना वहिनींना बोलतं करत गेला, त्यांना हसवत गेला, त्यांच्याबरोबर तुम्ही घरात बसून हसायला लागलात. माझं अगदी मनापासून सांगणे आहे, कारण मी कधी मुखवटा लावला नाही, मला कसलाही इगो नाही. मला इथे तुम्ही खाली बसायला सांगितलं तरी मला लाज वाटत नाही, मला ही कार्यक्रम संपल्यानंतर जर खुर्च्या उचलून ठेवायला सांगितल्यात तरी मला कमीपणा वाटत नाही. कारण आयुष्यभर कामाला देव मानलं आणि मी काम करू लागलो. मग कधी नारळ विकले, कधी प्रीमियर ऑटोमोबाईलमध्ये नोकरी केली, भाभा रुग्णालयात केस पेपर दिले, बॉक्सच्या कंपनीमध्ये नोकरी केली, लोकांच्या मिरवणुकीत कच्ची ढोल वाजवला, 30 रुपये मिळायचे. पण त्या 30 रुपयाचं मोल आदेशने तेव्हाच जाणलं. आणि म्हणून मग आज आदेश 3 वर्षात 17 देशात भरारी मारून आला. काय होतं त्याच्याकडे, काय होतं, माझ्याकडे काही नव्हतं, तुमच्यासारखाच. माझे वडील इकडे सुरुवातीला जे रुग्णालयात नोकरी करायचे, आईची तर आई नर्स होती, तिची पोस्टिंग कामाटीपुरात होती, पण आईने आयुष्यभर लोकांची सेवा केली, आमच्यावरती चांगले संस्कार केले. मुलांनो इतकंच सांगतो, खूप काही करू शकला नाहीत ना तरी आयुष्यभर आपल्यापेक्षा मोठ्यांना, आपल्या आई वडिलांना आणि त्याचबरोबर आपल्या आजी आजोबांना कसा आनंद देता येईल, तुमचा तुमच्या घरच्यांना अभिमान कसा वाटेल, एवढा जरी विचार केला ना तरी आयुष्यात तुम्ही खूप जिंकलेलं असेल. आणि आदेशने तोच विचार केला.
आपण या ठिकाणी मला बोलवलं, काही क्षण का होईना माझं कंटाळवाणं भाषण ऐकून घेतलं. मी आदेश तुमचा खूप खूप आभारी आहे. आयुष्यभर तुमच्या घरात आनंद नांदो इतकंच गणपती बाप्पाकडे मागतो. तुमच्या सगळ्यांचं आयुष्यात चांगलं हो इतकीच प्रार्थना करतो. आणि माझं हे थोडंसं लांबलेलं पण या छोट्यांना बघून मनापासून बोलावं असं वाटलेलं हे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.